नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, नमशेतकरी योजनेचा कोणत्या शेतकऱ्यांना लाभ न मिळण्याची महत्त्वाची कारणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर तुम्हाला नमशेतकरी योजनेचा लाभ मिळत नसेल तर लाभ न मिळण्याची कारणे कोणकोणती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, नमशेतकरी योजनेचा लाभ न मिळण्यात बँक खात्यांचा अडथळा. राज्यात योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये देण्यात येत आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारच्या धर्तीवर नमशेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. राज्यात योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये या योजनेअंतर्गत दिले जात आहे. योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेला नाही. याला बँक खात्याशी निगडीत विविध बाबी या ठिकाणी कारणीभूत असल्याचं या ठिकाणी समोर आलेला आहे. तर मित्रांनो, लाभ न मिळालेल्या खात्याबाबत माहिती संकलित केली असता विविध बाबी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत. बँकेकडून संबंधित खाते बंद ठेवणे किंवा गोठवणे असणे, बँकेने NPCI पोर्टलवरून आधार क्रमांक या ठिकाणी डिसिडेड केलेले असणे, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेले नसणे, बँक खाते बंद असणे, बँकेने खात्यावर कमाल क्रेडिट मर्यादा निश्चित केलेली असणे, बऱ्याच कालावधीपासून बँक खाते वापरात न ठेवल्याने बँकेने ते खाते या ठिकाणी डॉमार्ट केलेले असणे, बँक खाते अवैध प्रकारचे असणे, KYC प्रलंबित असणे, कोणत्याही प्रकारचा दावा न केलेल्या बँक खाते असणे, अशी विविध कारणे या ठिकाणी समोर आलेली आहेत. आणि या कारणामध्ये जर तुमचं खातं बसत असेल तर तुम्हाला सुद्धा नमशेतकरी योजनेचा हप्ता हा मिळालेला नसणार आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन तपासणी करावी. बँक खात्यामध्ये तुमचे किती पैसे जमा आहेत किंवा बँक खातं चालू आहे की नाही त्यावर त्या ठिकाणी पुष्टी करून घ्यावी. तरच त्या ठिकाणी तो बँक खात्यामध्ये पैसे तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याचबरोबर त्या बँक खात्याला जर आधार क्रमांक जोडलेला नसेल तर त्या बँक खात्याला सुद्धा आधार क्रमांक जोडून घ्यायचा आहे, तरच तुम्हाला त्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबे. जय हिंद, जय महाराष्ट्र.